ही पौर्णिमा अतिशय शक्तिशाली असल्यामुळे केवळ एका जास्वंदीच्या पानाने असा उपाय केल्यास सोने खरेदी करण्याचे योग येतील, संपत्ती वेगाने चालून येईल, धनलाभ होऊन इच्छित वस्तू खरेदी करण्याचे योग जुळून येतील। स्त्रियांसाठी सोने किती महत्त्वाचे असते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। सोने हा केवळ एक धातू नसून ती आपल्या घरची महालक्ष्मी आहे। असे सोने आपण खरेदी करावे आणि आपले कपाट दागिन्यांनी भरलेले असावे अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते। परंतु सध्याच्या काळातील सोन्याचे वाढलेले भाव पाहता ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे। रुपया साठवला तरी अचानक एखादा खर्च येतो आणि ते पैसे खर्च होऊन जातात। पैसे नसल्यामुळे सोने खरेदी करणे शक्य न झाल्याने अनेक जण केवळ सोन्याकडे पाहून ते घेण्याची मोठी आशा बाळगून असतात। ज्यांची सोने खरेदी करण्याची अशी इच्छा आहे त्यांनी या पौर्णिमेच्या दिवशी केवळ एका जास्वंदीच्या पानाने हा छोटासा उपाय केल्यास तुमचे नशीबच बदलून जाईल। या उपायामुळे तुमच्या घरात सोने आकर्षित करण्याची शक्ती वाढेल। तुम्हाला हवे तितके सोने खरेदी करण्याचे योग येतील। जास्वंदीच्या पानाने सोने कसे येते, हा उपाय कसा करावा, त्याचे नियम काय आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लगेच एक लाईक करा। तुमची एक लाईक आम्हाला खूप प्रोत्साहन देते। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः असे टाईप करा। या पौर्णिमेच्या दिवशी काही चुकीची कामे चुकूनही करू नयेत। या पौर्णिमेला कोणत्याही परिस्थितीत मांसाहार करू नये, अंडी सुद्धा खाऊ नयेत। तसेच या पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नयेत आणि कोणाकडून पैसे उधार घेऊही नयेत। या पौर्णिमेला दिवसा झोपू नये, नाहीतर तुमच्या घरात दारिद्र्य देवी प्रवेश करेल। यात काय मोठे असे समजून जर तुम्ही दुपारी झोपलात तर तुमच्या घरात दारिद्र्य देवी पाऊल ठेवेल। तसेच या दिवशी पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करावे। अनेक लोक जाणून बुजून किंवा नकळत पौर्णिमेला खूप हलक्यात घेतात। पौर्णिमा असली तर काय झाले असे लोक म्हणत असतात, काय फरक पडतो असे म्हणून ते घरात मांसाहारी अन्न आणतात आणि खातात। म्हणजेच ते चिकन, मटण, कोळंबी, अंडी यांसारखे पदार्थ आणतात, शिजवतात आणि खातात। पण चुकूनही असे करू नये। असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल आणि विनाकारण समस्या ओढून घेण्याची शक्यता निर्माण होईल। तसेच कर्जात बुडण्याचीही शक्यता असते। त्यामुळे चुकूनही या चुका करू नका। त्याचप्रमाणे केसांना तेल लावणे, केस कापणे आणि नखे कापणे यांसारखी कामेही अजिबात करू नयेत। तसेच पौर्णिमेच्या दिवशी कोणाशीही भांडण करू नये, कोणालाही शिवीगाळ करू नये किंवा वाईट बोलू नये। त्याचबरोबर पौर्णिमेच्या रात्री स्मशानभूमीत, पडक्या घरांमध्ये आणि अंधाया ठिकाणी एकटे जाऊ नये, कारण पौर्णिमेच्या रात्री अशा ठिकाणी वाईट शक्तींचा वावर असतो असे शास्त्रात सांगितले आहे। म्हणून पौर्णिमेच्या रात्री या ठिकाणी जाऊ नये। ज्यांना आयुष्यात शून्यातून मोठ्या स्तरावर पोहोचायचे आहे त्यांनी या पौर्णिमेच्या दिवशी गोमातेला अन्न खाऊ घालावे, म्हणजेच तिला काहीतरी खायला द्यावे। गाजर, वांगी, दोडका यांसारखे काहीतरी खाऊ घाला। तसे खायला घातल्यास 33 कोटी देवतांचे आशीर्वाद मिळतात। तुमच्या घरातील सर्व आरोग्यविषयक समस्या दूर होतील, ग्रहदोषही दूर होतील। आज गाईला चारा खाऊ घातल्याने आरोग्यात सुधारणा होते। गाईला खायला देणे ही खूप पुण्याची गोष्ट आहे, त्यामुळे आज तिला नक्की काहीतरी खायला द्या। शास्त्रानुसार आज जास्वंदीच्या पानाचा एक छोटासा उपाय केल्यास सोने खरेदी करण्याचे योग जुळून येतात। जास्वंदीचे झाड हे केवळ आपल्या परसबागेत लावलेले एक सामान्य रोप नसून ते साक्षात देवीचे रूप आहे। शास्त्रानुसार
या झाडामध्ये सर्व देवतांचा वास असतो. झाडाच्या मुळात ब्रह्मदेव, खोडात भगवान विष्णू, फांद्यांमध्ये भगवान शिव आणि प्रत्येक पानात साक्षात पराशक्ती महालक्ष्मी वास करते. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे किंवा ज्यांच्यावर सूर्याची कृपा नाही, त्यांच्याकडे पैसा टिकत नाही आणि कर्जाचा त्रास जास्त असतो, अशा सर्वांसाठी जास्वंदीच्या झाडाचा हा उपाय एका अद्भुत औषधासारखा काम करतो. जास्वंदीच्या झाडामध्ये सोने आणि धन आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती असते. हे निसर्गतः तयार झालेल्या एका शक्तिशाली चुंबकासारखे आहे. म्हणूनच प्राचीन काळी राजे आपल्या राजवाड्यात विशेषतः जास्वंदीच्या बागा लावत असत. जिथे ही झाडे असतात तिथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो, असा त्यांचा विश्वास होता. अनेक स्त्रिया म्हणतात की आम्ही खूप कष्ट करतो आणि बचतही करतो, पण सोनं खरेदी करण्याच्या वेळी काहीतरी अडथळा येतो. असे का घडत आहे याची अनेकदा लोकांना खूप चिंता वाटते. याचे मुख्य कारण तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे बळ कमी होणे हे असू शकते. परंतु पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्यास सर्व ग्रह तुमच्यासाठी अनुकूल होतील. महिलांना सोनं खूप आवडतं. आपल्या देशात सोन्याला साक्षात महालक्ष्मीचे रूप मानले जाते. घरात सोनं असेल तर तिथे लक्ष्मी देवीचा वास असतो. ते त्या कुटुंबाला सौभाग्य आणि समृद्धी देते. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत महिलांसाठी सोनं हे संकटाच्या वेळी धावून येणारा तारणहार आहे. कुटुंब जेव्हा कोणत्याही आर्थिक संकटात असते तेव्हा कोणाकडेही काहीही न मागता आपल्या जवळील सोन्याच्या सहाय्याने ती समस्या सोडवता येईल असा आधार हा धातू महिलांना देतो. याला स्त्रीधन असेही म्हणतात. हे त्यांना एक प्रकारचे आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास प्रदान करते. बाजारात याचे मूल्य सातत्याने वाढत असल्यामुळे ही एक सुरक्षित गुंतवणूक देखील ठरते. आणि सौंदर्याच्या दृष्टीने विचार केल्यास सोन्याचे दागिने महिलांच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिक भर घालतात. विवाह सोहळ्यात वधूने परिधान केलेले दागिने तिला एक वेगळीच झळाळी आणि वैभव प्राप्त करून देतात. तसेच सोनं ही एक वारसा संपत्ती आहे. जेव्हा एखादी आई आपले दागिने तिच्या मुलीला किंवा सुनेला देते तेव्हा त्यात फक्त सोनं नसतं, तर पिढ्यानपिढ्यांचे प्रेम आणि आठवणी देखील जोडलेल्या असतात. म्हणूनच सोन्याचे भाव कितीही वाढले तरी महिलांची त्याच्याबद्दलची आवड कमी होत नाही. ते त्यांच्या आयुष्यात एक प्रतिष्ठेचे प्रतीक, भविष्यातील गुंतवणूक आणि जिव्हाळ्याची भावना म्हणून टिकून राहिले आहे. महिलांसाठी सोने हा केवळ एक दागिना नसून तो त्यांचा आत्मविश्वास आणि परंपरा यांचा संगम आहे. म्हणूनच महिलांना नेहमी सोने खरेदी करावेसे वाटते. परंतु काही लोक कितीही प्रयत्न करूनही सोने खरेदी करू शकत नाहीत. अशा लोकांनी या पौर्णिमेच्या दिवशी जास्वंदीच्या पानाचा हा उपाय नक्की करावा. हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी 6 ते रात्री 11 या दरम्यानची वेळ यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका जास्वंदीच्या झाडाची निवड करायची आहे. तुमच्या अंगणात किंवा शेजाऱ्यांकडे कुंडीत जास्वंदीचे रोप असल्यास त्या रोपाजवळ जाऊन मनातल्या मनात नमस्कार करा आणि एक चांगले, कुठेही न फाटलेले व कीड नसलेले पान तोडून घ्या. जर तुमच्या घरी हे रोप नसेल तर तुम्ही बाहेरून कुठूनही ते पान आणू शकता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संध्याकाळच्या वेळी झाडाला स्पर्श करणे किंवा पाने तोडणे योग्य नसते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा दुपारीच एक चांगले, न फाटलेले आणि निरोगी जास्वंदीचे पान तोडून बाजूला ठेवा. पान एकदम स्वच्छ असावे, त्यावर कोणतेही डाग नसावेत. ते पान घरी आणून पाण्याने स्वच्छ धुवावे. पानावरील ओलावा पुसून ते सुरक्षित ठेवावे. मग संध्याकाळी 6 नंतर पुन्हा ते पान घेऊन तुम्हाला देवघरात जायचे आहे. तुमच्या इष्ट देवतेसमोर किंवा देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर एक छोटी प्लेट ठेवा. त्या प्लेटवर जास्वंदीची पाने पसरा.
पानाचे देठ देवाच्या दिशेने असेल याची काळजी घ्या. आता या पानावर आपण काही विशेष वस्तू ठेवल्या पाहिजेत. या वस्तू धन आणि नशिबाला आकर्षित करण्याचे प्रतीक आहेत. सर्वप्रथम त्या जास्वंदीच्या पानावर 1 चमचा साखर टाका. साखर हे गोडव्याचे प्रतीक आहे. आपले जीवनही साखरेसारखे गोड आणि सुखी समाधानी असावे. आणि ज्याप्रमाणे मुंग्या साखरेभोवती जमतात, त्याचप्रमाणे पैशानेही आपल्याला शोधत यावे व त्या पैशातून सोने खरेदी करण्याचे भाग्य आपल्याला लाभावे, असा याचा अर्थ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार साखरेचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. शुक्र हा सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा कारक आहे. साखर अर्पण केल्याने शुक्राची कृपा प्राप्त होते. त्यानंतर त्या साखरेवर 2 लवंगा ठेवाव्यात. लवंगा का? कारण त्यांच्यात अडथळे दूर करण्याची शक्ती असते. कोणीही आपल्यावर केलेली वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा या लवंगा नष्ट करतात. शिवाय लवंग हे यशाचेही प्रतीक आहे. आपण कोणतेही काम ठरवले आणि ते पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर लवंगाचा वापर केला जातो. या 2 लवंगा ठेवताना त्यांना फूल वरचा गोल भाग असल्याची खात्री करूनच ठेवावे. त्यानंतर 3 वेलची ठेवा. वेलची म्हणजे सुगंध. देवी लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे. जिथे चांगला सुगंध असतो तिथे देवी लक्ष्मी वास करते. वेलचीमध्ये आकर्षण शक्ती असते. पैसा आकर्षित करण्यासाठी त्या अद्भुत काम करतात. म्हणूनच 3 हिरव्या वेलच्या पानावर ठेवाव्यात. आणि शेवटी 2 हरभरे, चणे आणि थोड्या अक्षता देखील पानावर ठेवा. या हरभऱ्यांमध्ये सोने आकर्षित करण्याची शक्ती असते. सोने मिळवायचे असेल तर हरभरे नक्कीच ठेवावेत. त्यानंतर थोड्या अक्षताही टाकाव्यात. अशा प्रकारे जास्वंदीच्या पानावर साखर, 2 लवंगा, 3 वेलची, 2 हरभरे आणि अक्षता ठेवल्यानंतर तुम्ही पानासमोर बसून दोन्ही हात जोडून डोळे बंद करावेत. त्यानंतर तुमच्या मनात असलेली प्रबळ इच्छा व्यक्त करावी. हे माता लक्ष्मी, माझ्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ दे, कर्ज फिटू दे, माझ्या घरात धनाचा वर्षाव होऊ दे, मला सोने खरेदी करण्याचे भाग्य लाभू दे, असा ठाम संकल्प करावा. तुम्ही असेच म्हटले पाहिजे असे नाही. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा ठामपणे सांगा. तुमची इच्छा जितकी प्रबळ असेल तितक्याच लवकर हे विश्व त्याला प्रतिसाद देईल. या वस्तूंचे एकत्रीकरण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. असा संकल्प केल्यानंतर ती प्लेट, त्यातील जास्वंदीचे पान आणि वस्तू तशाच देवघरात सोडून द्याव्यात. त्यांना हलवू नका. बरोबर 24 तास ते पान तिथेच राहायला हवे. या 24 तासांच्या वेळेत ते जास्वंदाचे पान आणि त्यामध्ये असलेल्या वस्तू तुमच्या घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेतील. त्याचवेळी देवाच्या खोलीत असलेली सकारात्मक ऊर्जा आणि मंत्रशक्ती ते पान ग्रहण करेल. ही एक प्रकारची ऊर्जेची देवाणघेवाण प्रक्रिया आहे. त्यामुळे पान हळूहळू सुकू शकते किंवा साखर थोडी विरघळू शकते. काही हरकत नाही, ते त्याचे काम करत राहील. या काळात तुम्ही तुमची रोजची कामे नेहमीप्रमाणे करू शकता. पण मनात देवाचे चिंतन असेल तर अधिक चांगले. शक्य असल्यास त्या खोलीत अगरबत्ती लावून सुगंध दरवळत राहील याची काळजी घ्या. 24 तास पूर्ण झाल्यावर म्हणजेच दुसऱ्या दिवशी रात्री तुम्ही स्नान करून पुन्हा देवाच्या खोलीत जावे. त्या ताटात असलेले जास्वंदाचे पान आणि त्यातील साखर, लवंग, वेलची, हरभरे आणि अक्षता हे सर्व काळजीपूर्वक काढावे. ते सर्व एकत्र करून एका छोट्या पिशवीत टाकावे किंवा जास्वंदाच्या पानात त्या सर्व वस्तू ठेवून दुमडून त्याची पुडी बांधली तरी चालेल. आता ती पुडी घेऊन घराबाहेर यावे. यावेळी कोणाशीही बोलू नका. ती पुडी घेऊन थेट तुमच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या कोणत्याही रस्त्याच्या कडेला, कोणीही पाय ठेवणार नाही अशा निर्जन ठिकाणी किंवा झाडांच्या झुडपात फेकून द्यावी. वाहते पाणी असल्यास त्यात टाकणे अधिक चांगले. परंतु शहरात राहणाऱ्यांना ते शक्य नसल्यामुळे कोणत्याही झाडाच्या मुळाशी किंवा रस्त्याच्या कडेला टाकू शकता.
असे केल्याने तुम्हाला नक्कीच सोने खरेदी करण्याचे योग येतील. महिलांनी गळ्यात घालण्याच्या मंगळसूत्रापासून ते हातात घालण्याच्या बांगड्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट सोन्याची असावी अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेली ही एक मोठी संधी आहे. ही पौर्णिमा आणि जास्वंदीचे झाड याबाबत शेवटी एक गोष्ट, हा उपाय करत असताना तुम्हाला कोणालाही सांगण्याची गरज नाही. ही तुमच्या आणि देवाच्या मधील एक गुप्त प्रार्थना असली पाहिजे. उपाय पूर्ण झाल्यावरही त्याचा अतिप्रचार करू नका. फळ मिळाल्यानंतर तुम्हालाच आश्चर्य वाटेल. आज तुम्ही केलेले हे छोटेसे काम तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल आणि तुम्ही इच्छित असलेले दागिने आणि सोने खरेदी करून सुख समाधानाने राहाल अशी आम्ही मनापासून प्रार्थना करतो. कार्तिक पौर्णिमेनंतर असे विशेष महत्त्व केवळ या अधिक पौर्णिमेलाच असते. या पौर्णिमेच्या दिवशी वैकुंठामधून लक्ष्मी देवी खाली येते आणि तिची पूजा करणाऱ्या सर्व भक्तांना आशीर्वाद देते. त्यामुळे या एका दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केल्यास ती अत्यंत प्रसन्न होऊन तुमचे घर धनधान्याने भरून टाकेल. म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी घरात नक्कीच पूजा करा. तुमच्या घरात खूप चांगले घडेल. विशेषतः या पौर्णिमेला पूजेमध्ये दिवा लावून मनापासून लक्ष्मी देवीला नमस्कार केल्यास इच्छित सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतील. तुमचे सर्व कष्ट तात्काळ दूर होतील आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सहज प्राप्त होईल. विशेषतः या पौर्णिमेला प्रत्येकाने घरात दूध तापवून उतू घालवावे. या पौर्णिमेच्या दिवशी घरात दूध उतू घालवल्यास तुमच्या घरातील अष्ट दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या घरात धनलक्ष्मी देवी पाऊल टाकेल. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या रोपाची आवर्जून पूजा करा. तुळशी वृंदावनात दिवा लावून तुळशीच्या रोपाला 5 प्रदक्षिणा घातल्यास प्रचंड भाग्य लाभेल आणि अचानक धनप्राप्ती होईल. त्यामुळे ही इतकी मोठी संधी कोणीही गमावू नका. तसेच आज कनकधारा स्तोत्र वाचल्यास वर्षभर धनधान्याची कमतरता न भासता देवी लक्ष्मीची कृपा सहज प्राप्त होईल. कमी वेळेत लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर या पौर्णिमेच्या दिवशी कनकधारा स्तोत्र अवश्य वाचा. या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या दारात नक्की येते. दारात आलेली देवी लक्ष्मी लगेच तुमच्या घरात यावी असे वाटत असेल तर घराच्या उंबरठ्याला हळद लावून कुंकवाचे बोट लावा. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी घरासमोर भोपळा किंवा 5 लिंबे नक्की बांधा. असे बांधल्यास तुमच्या घराला लागलेली दृष्ट दूर होईल. घराला नजर लागणार नाही. तुमच्या कुटुंबाचे खूप चांगले होईल. तसेच जे लोक पैशांच्या तीव्र समस्यांनी त्रस्त आहेत, एका दोयात 11 वेलची ओवून वेलचीचा हार तयार करा आणि तुमच्या देवघरातील लक्ष्मी देवीच्या खोटोला तो हार घालून लक्ष्मी देवीला नमस्कार करा. असे केल्याने तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल. या वर्षभर कोणतीही आर्थिक अडचण न येता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. इतकेच नाही तर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास अफाट संपत्ती आणि प्रचंड नशीब लाभते. कर्जाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आज जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील आणि अचानक धनलाभ होईल. जे लोक अत्यंत गरिबीत जीवन जगत आहेत अशा लोकांनी या पौर्णिमेच्या दिवशी कापराच्या 7 वड्या घेऊन त्या एका कपड्यात बांधून तुमच्या कपाटात तिजोरीत ठेवाव्यात. यानंतर तुमच्या घरचे उत्पन्न प्रचंड वाढेल. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका.